समाधान आहे इथं आल्यानंतर गणेशापाशी तोच हे सगळा मार्ग दाखविणारा गणेश आहे. जन्माचा नवशी आहे. बहुत अच्छा व्यवस्था किया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार, मी विशाखा आणि माय महानगर लाईव्ह मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज अंगारकी चतुर्थी. 21 वर्षांनी श्रावणात अंगारकी चतुर्थी येण्याचा हा सुवर्ण योग. यानिमित्त आज आपण आलो आहोत मुंबईतील प्रभादेवी येथे असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये. चला तर बाप्पाचं दर्शन घेऊयात आणि भाविकांशी बातचीत करूया. चला मित्रांनो, आपण सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या गाभाऱ्यामध्ये आहोत. तुम्ही पाहू शकताय की बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची केवढी मोठी रांग लागलेली आहे. अगदी रात्रीपासूनच भाविकांनी येथे गर्दी केलेली आहे. आज रात्री 11:30 वाजेपर्यंत ही भाविकांची रांग, भाविकांची गर्दी अशीच कायम राहील असं मंदिर समितीचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे आपण पाहू शकताय मंदिराची केलेली सजावट आणि एकूणच अंगारकी निमित्त भाविकांची रांग वाढताना दिसते आपल्याला येथे. इथे न केवळ पुरुषांसाठी तर महिलांसाठी सुद्धा विशेष आणि वेगळी रांग करण्यात आलेली आहे. सर्वत्र भक्तिमय जल्लोष आहे. सगळीकडे गणपती बाप्पा मोरया ऐकायला येते. चला तर भाविकांचं काय म्हणणं आहे हे भाविकांकडून जाणून घेऊया. आपल्यासोबत विद्यार्थी वर्ग मित्र सगळा आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या बरोबर सगळी तरुण मंडळी आहेत. तर तुम्ही सगळे कोणत्या कॉलेजमधून आहात? स्वामी विवेकानंद चेंबूर. बाप्पाच्या दर्शनासाठी आले. सगळे एकत्र आले. दर्शन झालं. कसं वाटलं? खूप मस्त. सगळ्यांना मस्त वाटलं. साधारण किती वेळ लाईन मध्ये होतात? 1-1.5 तास तरी गेला आमचा. 2 तास. नाही एका कारणाने आलो आम्ही. आमचं युथ फेस्टिवल असा कार्यक्रम आहे, त्याच्यात आमचं स्किट प्ले आणि आहे. तर ते एक आम्ही जिंकावं म्हणून आम्ही एक दर्शन बाप्पाला हे करायला म्हणजे बाप्पाकडे सांगणं घालूया. मला सांगितलं. हो सांगितलं. काय करतोय बाप्पा? बाप्पा म्हणतोय तुम्ही मेहनत करा. तुमच्या पाठीशी आहे. हेही सांगितलंय. हे झाल्यावर पुन्हा ये. येणार. वा. रेडी घेऊन ये. मग ओव्हरऑल कसं वाटतंय? फुल जल्लोष. खूप. चला ऑल द व्हेरी बेस्ट आणि बोला गणपती बाप्पा मोरया. व्यवस्था सब अच्छा किया. बहुत अच्छा लगा. हम लोग बहुत दूर से आए. हम लोग पालघर से आया. पालघर से 2 बजे उठे. बहुत अच्छा व्यवस्था किया. सब धन्यवाद है सब शिवसेना मुख्यमंत्री सबको. किती तास लाईन मध्ये होता? और हम लोग को 7:30 वाजता. 7:30. हाँ 7:30 वाजता. हाँ छान झालं दर्शन. बहुत खूप छान झाला. ओव्हरऑल व्यवस्था कशी वाटली? बहुत चांगला व्यवस्था केलेला आहे. छान. हा पुणे येते. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ज्येष्ठ नागरिक आहे. व्यवस्था अतिशय चांगली आहे. अतिशय चांगली आहे. लगेच ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे मला दर्शन ताबडतोब मिळालं आणि व्यवस्था चांगली आहे. अंगारकी कसं वाटतं दर्शन करून? खूप छान वाटलं. आम्ही 1 ते 1.5 तास होतो. आम्ही नाशिकवरून. आम्हाला यायला 3 तास लागले. समृद्धीने आलो, पण इथं दर्शनाला 2-2.5 तास लागले आम्हाला. खूप छान वाटलं. आम्ही तर प्रत्येक चतुर्थीला येतो. खूप छान. पुन्हा नक्की येऊ. गणपती बाप्पा मोरया. खूप छान समाधान आहे इथं आल्यानंतर गणेशापाशी तोच हे सगळा मार्ग दाखविणारा गणेश आहे. प्रत्येक आज कसं अंगारकीला वेगळं महत्व असतं. आजपासून उपास सुरुवात करतात. वर्षातून अंगारका कधी येते याची वाट पाहतात लोक. आणि श्रावणातली अंगारकीला तर खूप जास्त महत्व असतं. खूप छान व्यवस्था आहे. ट्रस्टची पोलीस बांधव खूप चांगलं सहकार्य करतात. खूप चांगलं सिक्युरिटी ठेवलेली त्यांनी. मी परळी वैजनाथचा आहे. मी इथे नाशिकला असतो जॉबला. नाशिकवरनं इकडे आलो होतो आम्ही सगळेजण. बाप्पाचं दर्शन आतुरतेने वाट पाहू लागला. तर अंगारकीला सिद्धिविनायकाचं दर्शन करायचं त्यानं योग घडून दिला. झालं दर्शन खूप छान. गणपती बाप्पा मोरया. माझं जन्माचा नवशी आहे. मी हा बाप्पाचं मी पडून आली पाहिजे. मी लहानपणापासून मी ते येते. हा बाप्पानीच दिला होता मला. हा शेवटी जो गेला विचार मला. हा एकदम जो लोका म्हणतो त्याने मागितलं मला दिलं. मी बी त्याला दिलं नाही असं. पण शेवटी मला बी कोणती साथ नवऱ्या गेला. बाप अजून म्हणून त्याच्यावर उभी आहे. गणपती बाप्पा सिद्धिविनायकावर. मी खरं मानते. देवान त्याला बी सर्व इकडे येऊ दे. मग खूप होऊ दे आनंद. हा प्रत्येक अंगारकीला मी इकडचा माझा जन्म आहे.
याच भागाचा. मी इथे लहानपणी यायची. ते माझे मी पहिली अशी अंगावर नव्हती, मस्त मी अशी होती दिसायला. माझ्यावर कोण पण बोला, पण गणपतीनं सर्वांना पावतो, सर्वांना पावतो आणि याच्या पुढे बी अजून पावेल. 2025 बी चांगलं घालवेल. मला हे मान्य आहे, सर्वांना पावतो. हा पूर्ण होईल. मोरया. खूप 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 बरं वाटलं, कारण की अंगारकी संकष्टी आहे आणि लाईक महिन्यातून एकदा येते, दोनदा येते. खूप मजा वाटली आणि खूप लाईक श्रद्धा आहे. मी जवळपास 10वीला असल्यापासून इथे येतोय. हा आणि लाईक हर संकष्टीला, आणि आता जवळपास 25 वर्ष झाले की मी कंटिन्युअसली इथे येतोय. येस 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 जवळपास 7:30 वाजल्यापासून. तसं आम्ही दरवर्षी येतो, असं काय नाही. हो दरवर्षी एकदम व्यवस्थित. आम्ही कमीत कमी 2-2.5 तास झालो. नाही, आम्ही सकाळी आलो. पहिलं आम्हाला मुखदर्शन भेटलं, मग आम्हाला काही वाटलं नाही. मग आम्ही परत चरण दर्शनमध्ये लाईन लागलो. चांगलं गणपती मध्ये बरं वाटलं ते. थँक्यू. समितीचे कोषाध्यक्ष आचार्य त्रिपाठी आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत बोलूयात. तर सर, आजच्या दिवसातलं एकूणच आयोजन, नियोजन आणि भाविकांची गर्दी पाहता काय उपक्रम राबवले जातात? देखिए, आज अंगारकी संकष्टी चतुर्थी पर पूरे विश्व भर से गणेश भक्त श्री सिद्धिविनायक मंदिर आकर के दर्शन करते हैं और उनके मनोरथ पूर्ण होते हैं। आप देख रहे हैं जिस प्रकार से आज लाखों की संख्या में, और ऐसा लगता है कि 6-7 लाख से ज्यादा लोग आज दर्शन करके जाएंगे। तो मंदिर प्रशासन ट्रस्ट, पुलिस, बीएमसी, ट्रैफिक और अन्य समाज सेवी संस्थाएं भी इस पूरी व्यवस्था में लगी हुई हैं कि जो भी दर्शनार्थी यहाँ पर दर्शन हेतु आते हैं उनको किसी भी प्रकार का असुविधा न हो, इसका पूरा ख्याल रखा जा रहा है। एकूणच पाहता गर्दीचा ओघ पाहता दिवसभरामध्ये रांगेचं एकूण नियोजन कसं, म्हणजे किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत दर्शनासाठी रांगा खुल्या असतील? पूजन के बाद में रात्रि 3:30 पर सभी दर्शनार्थियों के लिए मंदिर खुला है और यह रात्रि 12 बजे तक सभी लोग आकर के दर्शन कर सकते हैं। और इसमें अलग अलग प्रकार का नियोजन किया गया है। आप बाहर देखेंगे कि बड़ा पंडाल लगा हुआ है जिसमें जो है 10,000 से ज़्यादा लोग एक साथ में खड़े हो सकते हैं। इसके अतिरिक्त महिलाओं की अलग के लाइन की अलग व्यवस्था है, पुरुषों के लिए अलग है, दिव्यांगजन और जो है सीनियर सिटीजन्स और नवजात शिशु को लेकर के जो माताएं बहनें आती हैं उनके लिए, और जो है किसी को कोई हेल्थ का इशू है उसके लिए अलग व्यवस्था की गई है। तो बहुत ही सुचारू रूप से सभी लोग आकर के दर्शन कर रहे हैं। महिलाओं के लिए भी अलग से जो है लाइन की व्यवस्था की गई। गणेशोत्सव अगदी तोंडावर आहे, तर त्या निमित्ताने सिद्धिविनायक ट्रस्ट कडून काय नियोजन केलं जातं? देखिए, गणेशोत्सव के लिए भी इसी प्रकार से जो भी यहाँ पर दर्शनार्थी आते हैं उनको किसी भी प्रकार की कोई असुविधा ना हो, इसका पूरा ख्याल रखा जाएगा। और जिस प्रकार से आप देख रहे हैं इतनी बड़ी भीड़ के बाद भी कितने लोग अच्छे तरीके से दर्शन करके जा रहे हैं, यह निश्चित रूप से सभी जो दर्शनार्थी आ रहे हैं उनका भी धैर्य है, उनकी भावना है, और हम सभी लोगों की मंदिर प्रशासन ट्रस्ट की व्यवस्था भी। अंगारकीच्या निमित्ताने आपण पाहतोय की भाविकांची मोठी गर्दी आहे। आपल्यासोबत त्रिपाठी सर होते, त्यांनी दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। आणि एकूणच गर्दी पाहता दिवसभरामध्ये भाविकांची रांग आणखी गर्दीने भरली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। आपण सिद्धिविनायक मंदिरात आलो होतो, भाविकांची आपण गर्दी पाहिली, बाप्पाचं दर्शन घेतलं आणि एकूणच रात्रीपासून भाविकांची अशीच गर्दी हँडल करण्यासाठी फौजफाटा पोलिसांचा फार मोठा पाहिला। 250 ते 300 पोलीस इथे तैनात करण्यात आलेले आहेत। अख्खा दिवस आज अशीच भाविकांची गर्दी राहील अशी शक्यता आहे आणि यासाठी पोलिसांची अशी चोख व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन अजय क्षीरसागर सोबत मी विशाखा, माय महानगर लाईव्ह।